केस वाढण्यासाठी आणि ते एकदम मॅनेजेबल राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या रेमेडीज ट्राय करत असतो. यामधील 4-5 वेगवेगळे प्रकार आहेत. पण नेमकी कोणती रेमेडी कधी लावावी, त्यासोबतच महिन्याचं रुटीन काय असावं, हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे. पण एक्झॅक्टली ह्याच रेमेडी महिन्यातून तुम्ही लावा म्हणजे तुमचे केस छान राहतील. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, महिन्याचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, की जेणेकरून महिन्यामध्ये तुम्हाला या रेमेडीज ट्राय करायच्या आहेत, जेणेकरून तुमचे केस छान राहतील. पण बघा, या व्हिडिओमध्ये त्या 5 रेमेडीज तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत, की याच रेमेडी तुम्हाला महिन्यातून एकदा एकदा तरी करायच्याच आहेत. आता बघा, मंथली रुटीनचं व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल ना, तर तुमच्या लक्षात आलेलं असेल, की पहिली मेन गोष्ट आहे ती म्हणजे ऑइलिंग. हेअर केअरमधली ऑइलिंग खूप मस्तच आहे, करायचंच आहे. आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ऑइलविषयी माहिती सांगितलेली आहे आणि त्यातील मेन ऑइल हेच आहे, की वर्षभर आपण हे लावू शकतो आणि सगळ्यांच्या केसांना सूट होतं. एखादी वस्तू जर तुम्हाला सूट नाही झाली, तर तुम्ही ती स्किप करा आणि एवढ्या वस्तू जमा करा. थोडक्यात आपण साहित्य बघू. जास्वंदीची पानं, फुलं घेतलेली आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, ॲलोवेरा, कांदा, आवळे घेतलेले आहेत, त्यानंतर कलोंजी मेथी घेतलेली आहे आणि कोल्ड प्रेसचं ऑइल घेतलेलं आहे. तर हे सगळं ज्या गोष्टी ओलसर आहेत की नाही, तर त्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. कोकोनट ऑइलच घेतलेलं आहे, पण ते कच्च्या घाणीचं असल्यामुळे ते अजून चांगलं बनतं आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते, की दरवेळेस की असं ज्यावेळेस आपण घरी DIY तेल बनतो ना, तर त्यावेळेस तुम्ही असं तेल वापरा. सगळ्या गोष्टी बघा छान परतून घ्यायच्या आणि चांगल्या लेव्हलला ह्यातलं मॉइश्चर संपायला पाहिजे, त्यावेळेसच आपलं तेल परफेक्ट बनतं. तर हे तेल जे आहे की नाही, तुम्ही वर्षभर म्हटलं ना तरी बनवून लावू शकता आणि एवढं सुंदर होतात केस याने आणि वाढतात सुद्धा. यानंतर बघा, मंथली रुटीनमध्ये आपण दुसरी गोष्ट बघितलेली होती, की टोनर. तर मी टोनरला ही एक रेमेडीचा ऑप्शन देते. टोनर पण तुमच्या लक्षात आलेले असतील, खूप सारे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. पण ते करू शकता तुम्ही टोनर आणि त्याला ऑप्शन ही एक आहे रेमेडी, की ही खूप इफेक्टिव्ह आहे आणि हेअर ग्रोथसाठी आणि केसांच्या ऑल ओव्हर कंडिशनसाठी सुद्धा. तर थोडक्यात बघा, वस्तू तुम्ही बघितलेल्याच असतील. कढीपत्ता घेतलेला आहे, जवस, मेथी, कलोंजी घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ आधी पाण्यात मिक्स करायचं आणि सगळ्या वस्तू परत पाण्यात या मिक्स करायच्या. हे ज्यावेळेस तुम्ही पातळ कन्सिस्टन्सीला ठेवाल की नाही, तर हे टोनरच बनतं. थोडंसं पुढे गेलं की याची क्रीम बनते, जी की एक हेअर स्पा क्रीम म्हणून तुम्ही वापरू शकता. पातळ असताना ते टोनर म्हणून वापरू शकता आणि बघा, अशी क्रीम फक्त जर तुम्ही स्कॅल्पला लावली की नाही, तर हेअर ग्रोथसाठी आणि पूर्ण स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी मदत होते. याच्यात थोडंसं थंड झाल्यानंतर तेल टाकायचं आणि ही रेमेडी तयार झालेली आहे. याचे काहीही कण केसांमध्ये अडकत नाहीत, त्याच्यामुळे ही झटपट होणारी टोनरसारखीच रेमेडी आहे. त्याच्यामुळेच मी टोनरला तुम्हाला हे ऑप्शन सांगितलेलं आहे. कधी तुम्ही टोनर लावा, त्यानंतर कधी ही रेमेडी तुम्ही लावू शकता. यानंतर मंथली रूटीनमधली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हेअर मास्क. आठवड्यातून तुम्ही असा एक तरी हेअर मास्क प्रिपेअर करा आणि तो केसांना लावा. म्हणजे तुमचे केस तर वाढतीलच, सोबत तुमच्या स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत ना केस हेल्दी राहतात, ड्रायनेस कमी होतो आणि एकदम स्मूथ सिल्की होतात. तर बघा, हेअर ग्रोथमध्ये सुद्धा मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगितलेले आहेत. हेअर ग्रोथ प्लस केस एकदम मऊ आणि एकदम चमकदार होण्यासाठी तुम्ही हा हेअर मास्क लावा. याच्यामध्ये बघा, जे जवसाचं आणि कढीपत्ता, त्यानंतर मेथीचं हे जेल तयार करायचं अगोदर आणि जास्वंदीची फुलं पूर्ण त्याची प्युरी करून घ्यायची सेपरेट आणि ते एकत्र करायचं. याने काय होतं बघा, की हेअर ग्रोथ तर होतेच, सोबत आपल्या केसांना एक कंडिशन, एक स्पा केल्याचं फील येतो आणि हे सगळं होतं हे जवसाची क्रीम आणि जास्वंदीची प्युरी असते की नाही याच्यामुळे. तर तुम्ही शक्य होईल तेवढं आठवड्यातून एकदा जरी नाही ना तुम्हाला हे जमलं हा वाला, याच्यात थोड्या वस्तू जास्त आहेत पण खूप हेल्दी आहे आणि केसांना खरोखर खूप एकदम स्पा करतो असा मास्क आहे. तर हे मिक्स करायचं. त्यानंतर ह्याच्यात हेअर ऑइल टाकायचं. तर शक्य होईल तेवढं कोणत्याही मास्कमध्ये की नाही तुम्ही ऑलिव्ह ऑइल ठेवा जवळ आणि तेच टाका. तर बघा, एक रुटीन आपलं बनतं आणि सगळ्या वस्तू जर जवळ असतील की नाही, तर आपण रेमेडीज पण ट्राय करतो आणि केसांसाठी ते एकदम फायद्याचं असतं. तर बघा, हेअर ग्रोथ प्लस हेअर स्पा याला म्हणा किंवाच केसांना एकदम डीपली कंडिशनिंग करणारा हा मास्क आहे. संपूर्ण केसांना लावायचं आणि 1 तासाने शॅम्पूने केस धुवायचे. यानंतर बघा, हेअर मास्कच आहे हा पण आणि याच्यामध्ये आपण कोणत्या वस्तू ॲड केलेल्या आहेत ते बघतोय. तर बघा, जास्वंदीचे हेअर मास्क मी खूप शेअर केलेले आहेत. त्यामधील तुम्हाला कोणताही एक घ्यायचा आहे. हेअर ग्रोथ प्लस आपलं स्कॅल्प हेल्दी आणि पूर्ण ओव्हर केसांचं ना एकदम हेल्दी केस होण्यासाठी, केसांमध्ये ना सगळ्या क्वालिटीज परफेक्ट येण्यासाठी ना जास्वंदीच्या फुलाचे
आणि ॲलोवेराचे जे हेअर मास्क आहेत की नाही तर ते खूप हेल्पफुल ठरतात. त्याच्यामुळे बघा इथे मी तुम्हाला 3 हेअर मास्क सांगणार आहे, जेणेकरून हेअर स्पा प्लस हेअर ग्रोथ, हेअर ग्रोथ प्लस पूर्ण तुमचं हेल्दी हेअर आणि त्यासोबतच डॅन्ड्रफ वगैरे असेल ना, तर ते सुद्धा कमी होण्यासाठी तर जास्वंदीच्या पाना, फुलांचा त्यासोबतच ॲलोवेरा ॲड करायचं, वाटून घ्यायचं आणि त्यात तेल टाकायचं. खूप इफेक्टिव्ह आहे. प्रत्येक आठवड्याला तुम्ही लावा किंवा प्रत्येक केस धुण्याच्या वेळेस जरी लावलं की नाही, तर तुमचे केस हे वाढणारच आहेत. खूप इफेक्टिव्ह आहे हा. यानंतरचं बघा तिसरा हेअर मास्कचं आहे हा सुद्धा. पण बघा याच्यामधील वस्तू वेगळ्या आहेत. जे तुम्ही आता कंटिन्यू 3 हेअर मास्क बघतोय की नाही, याच्यामध्ये बघा एक जवसाच्या जेल सोबत होता, दुसरा जास्त जास्वंदीच्या फुलांचा वापर होता आणि तिसरा जो आहे की नाही, तर तो ॲलोवेरा आणि आवळा असं हे 3 वेगवेगळे हेअर मास्क आहेत आणि आठवड्यातून प्रत्येक जरी तुम्हाला रेमेडी नाही न करणं झाली, तर महिन्यातून तुम्हाला ही एक रेमेडी जरी ट्राय करायची आहे. त्यानंतर ऑइलिंग, टोनर आणि एक वेळ मेहंदी. या सगळ्या गोष्टी झाल्या की तुमचा महिना पूर्ण होतो. तर असं बघा ज्यांच्याकडे जे साहित्य अवेलेबल होईल की नाही, तर त्यानुसार तुम्ही ती रेमेडी ट्राय करायची आहे. तर ही बघा ॲलोवेरा, आवळा, कढीपत्ता याच्यात ॲड केलेला आहे आणि खूप हेल्दी बनतो आणि त्याच्यामध्ये बघा तेलसुद्धा टाकायचं आहे आपल्याला आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकायची. ॲलोवेरा जास्तीत जास्त केसांना लावाल की नाही तर हेअर ग्रोथ फास्ट होते, केस नरिश राहतात आणि ज्यांचे केस पटकन तुटतात किंवा खूप ड्राय झालेले आहेत की नाही तर त्यांचे केससुद्धा रिपेअर होतात. त्यामुळे सगळ्या केसांना तुम्ही हा मास्क लावू शकता आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर केस धुवायचे. यानंतर मंथली रुटीनमधली 5वी गोष्ट आहे ती म्हणजे मेहंदी. 4थी बघा हेअर स्पा होती, पण आपण 3 हेअर मास्क जे बनलेले आहेत की नाही, तर त्याच्यामध्येच ते ॲड आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही तसं करा. आता 5वी गोष्ट आहे ना, ती आहे मेहंदी. मेहंदीचे सुद्धा खूप वेगवेगळे हेअर मास्क आहेत आपल्या चॅनलवरती. पण बघा स्पेशली याच्यामध्ये की नाही मेहंदीसोबत सगळ्या पावडरींचा समावेश केलेला आहे. जेवढा आपण सगळे घटक ॲड करतो की नाही, तेवढा मेहंदीचा पॅक हा हेल्दी बनतो. एक छान असं डिकॉक्शन रेडी करतो. त्याने मेहंदी भिजवतो. तर ती मेहंदी एकदम केस वाढण्यासाठी हेल्प करतेच, सोबत तुमच्या केसांना की नाही खूप छान असा कलर पण देते आणि एक वेगळीच शाईन येते. त्याच्यामुळे बघा जेवढं तुम्ही आतापर्यंतचं रुटीन बघितलेलं आहे की नाही, तर तेवढंच सगळं करून फायनली तुमच्या केसांना एक छान असं पॅम्पर करायचं असतं आणि केस असे एकदम कलर थोडासा पाहिजे असतो आणि एक चमक पाहिजे असते आणि मंथली जर तुम्ही अशा मेहंदीचा वापर जर केला, की तुमचं केसांचं एक रुटीन पूर्ण होतं आणि या व्यतिरिक्त मी तर म्हणणारच नाही की तुम्ही अजून काही केलं पाहिजे. तर बघा प्रोसेस तर तुम्ही बघितलेली आहे. कारण की बघा ज्या रेमेडीमध्ये, मेहंदीमध्ये मी ॲलोवेरा, जास्वंदीची फुलं टाकते की नाही, तर ते खूप हेल्दी राहतात आणि केसांना खूप स्मूथ करतात. तर या 5 गोष्टी महिन्यातून तुम्हाला किंवा या 5 रेमेडी महिन्यातून तुम्हाला ट्राय करायच्याच आहेत, जर तुम्हाला तुमचे केस हेल्दी आणि फास्ट वाढवायचे असतील तर. आणि त्यासोबतच तुम्हाला चांगलं डाएट म्हणजेच आहार, घरचं जे एकदम हेल्दी जेवण असतं, याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. फळं, कडधान्य, पालेभाज्या, त्यानंतर ड्राय फ्रुट्स हे सगळं खायचं आहे. चांगली झोप, भरपूर पाणी या सगळ्या गोष्टी करा आणि तुमचे केस हे छान होतील. रुटीनचा दुसरा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. धन्यवाद.